महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई या महामानवांना विनम्र अभिवादन करतो। आणि आज आपण ह्या ठिकाणी बोधगया महाबोधी विहार मुक्ती आंदोलनासाठी भंतेजींनी जी बैठक बोलावलेली आहे, त्यानिमित्त सर्व उपस्थित भंते लोकांना, पूज्य भिक्खू संघाला वंदन करतो। आणि या ठिकाणी त्यांचं ऐकायला आलेल्या सर्व माता भगिनी आणि माझ्या धम्मबंधूंनो जय भीम करून मी हे सांगू इच्छितो की 23 तारखेला आपण नागपुरामधून, महाराष्ट्रात नव्हे ना, भंतेजींच्या मार्गदर्शनात जनतेलाच असं वाटलं गेल्या 12 दिवसापासून बोधगयेला आंदोलन सुरू आहे। आपले नागपूरचेच भंतेजी जे बोधगयावासी झाले नाही असे भंतेजी तिथं जाऊन आमरण उपोषणावर बसले आणि ते मरणासन्न स्थितीमध्ये आहेत हे बघून आम्हालाही थोडं दुःख झालं। आणि म्हटलं काही आंबेडकरी जनतेची, बुद्ध जनतेची काही जबाबदारी आहे की नाही, म्हणून आपल्या सर्वांना माहिती असेल आपण संविधान चौकामध्ये छोटासा हे घेतलंय, एक दिवसीय धरणं आंदोलन। त्याच्यामध्ये आपण भंतेजींनाही पाचारण केलं होतं। भंतेजींना हे माहिती होतं की त्या ठिकाणी आंदोलन झालं आणि आता नागपूरभर आंदोलन होत आहे, तरी पण भंतेजींनी एक वेगळी सभा, म्हणजे आम्हाला तर त्याची माहितीच नव्हती, असेच वरवर उडती माहिती मिळाली म्हणून आम्ही अचानक आलो। आपला उद्देश हा होता, जे तुमच्या माहितीसाठी सर्वांच्या सांगतो, अनागारिकजी धम्मपालांच्या कालावधीपासून हजारो वर्षापासूनचा जो बोधगया बामणांच्या, पंड्यांच्या, इथले हिंदुत्ववादी विचारधारेवाले आहेत त्यांच्या कब्ज्यामध्ये असताना कित्येक लोकांनी लढे दिले। त्याच्यानंतर डी संघरक्षित जी आपल्या नागपूरचे भंतेजी जे सेमिनरीला राहत होते त्यांनी पण एज्युकेशन केलं आणि आंदोलनाला सुरुवात केली। त्याच्यानंतर सुरेश ससाई भंतेजींनी हा लढा पुढे रेटत बोधगयाला, तुम्ही सर्व साक्षीदार आहात, मी देखील बोधगयाला गेलेलो आहोत, आपणही सर्व ज्येष्ठ लोक असल्यामुळे प्रत्येक जण त्याच्यामध्ये आंदोलनामध्ये सहभागी झालो होतो। बंधूंनो, आज परिस्थिती अशी आहे की आम्ही भिक्खू संघाच्या मार्गदर्शनाखाली हा लढा उभारण्याच्या प्रयत्नात असताना भंतेजी लोकांनीच एकामेकावरती टीका करणं किंवा जुन्या इतिहास, जुन्या हे खोदून काढणं, आम्ही सुरेश ससाई भंतेजीचे फॉलोअर नाही आहोत। एक सुरेश ससाई भंतेजी आमचे जीवनधारी आणि पूजनीय असल्यामुळे त्यांना मानतो। त्यांनी जे काही कर्तृत्व केलं त्याला कोणीही असं म्हणजे हे करू शकत नाही, टीका करू शकत नाही। त्यांच्यामुळेच बोधगयाच्या आंदोलनाला फार मोठी ऊब मिळाली। बंधूंनो, आज काही का असे ना, नागपूरला दार्जिलिंग इथं त्या पश्चिम बंगालच्या परिसरामध्ये त्या पहाड्यांमध्ये राहणारा आकाश लामा म्हणजे तुमच्यासारखाच आहे, परंतु भंतेजींनी म्हटल्याप्रमाणे आपण महाराष्ट्रीयन थंडेगार झालो। आपल्या बौद्ध विरासत का आहे त्याच्या प्रती सर्व आपण विसरून गेलो, कारण आपण बाबासाहेबांच्या पुण्याईने लखोपती करोडपती झालो। आपल्यावर कोणाचा अन्याय अत्याचार होत नाही, आपण सर्व विसरून गेलो। परंतु येणारा भविष्यकाळ किती धोकादायक आहे, ह्या RSS हिंदुत्ववादी लोकांच्या धोके तुम्ही ओळखत नाही।